थँक यू जीसस, थँक यू जीसस. हालेलुया, 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 हालेलुया. प्रेज लॉर्ड. दैवाच्या नावाला धन्यवाद देतो, देवाची स्तुती करतो, देवाचं गौरव करतो की या सुंदरच्या समयामध्ये देवाने आम्हाला सांभाळलेलं आहे. आणि खरोखर प्रियानो, आम्ही देवाचं वचनाद्वारे त्याचं गौरव करूयात, वचनाद्वारे त्याची महिमा करूयात, वचनाद्वारे त्या परमेश्वराला आम्ही आदर, गौरव, मान, महिमा, सन्मान देऊयात. आपण यावेळेस प्रार्थनेमध्ये जाऊयात आणि संपूर्ण वेळ देवाच्या हातामध्ये देऊयात. आपण प्रार्थना करूयात. पवित्र 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 आमच्या सनादेश परमेश्वर, आमच्या स्वर्गीय पित्या, महान थोर गौरवशाली राजा, बापा तुझ्या नावाला मान, महिमा, सन्मान युगानुयुग देतो की देवा या सुंदरच्या समयामध्ये तुझ्या चरणापाशी आणलंस. आणि प्रभू येशू, खरोखर देवा, आज सुंदरच्या वचनाद्वारे देवा तू आमच्याशी बोल, तुझ्या पवित्र आत्म्याद्वारे मार्गदर्शन कर. आणि देवा, होय प्रभू येशू, आम्ही सर्व सिद्ध बनावं. होय प्रभू येशू, आम्ही खरोखर देवा बुद्धिमान बनावं. होय प्रभू येशू, या खरोखर देवा या समाप्तीच्या काळामध्ये, होय प्रभू येशू, तुझं येणं खूप जवळ आहे देवा. त्या शेवटच्या काळामध्ये देवा, आम्ही बुद्धिमान बनून तुझ्या स्वर्गीय राज्यामध्ये बढ चढके आम्ही काम करावं, यासाठी बाप्पा तू आम्हाला तयार कर, सिद्ध बनव. आणि प्रभू येशू, तुझ्या योग्य पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाद्वारे, होय प्रभू येशू, खऱ्या शिक्षणाद्वारे आम्ही अद्भुत रीतीने वाढावं, जेणेकरून त्या दृष्टाचे जळते बाण, ते तीर प्रभू येशू तुझ्या नावामध्ये, तुझ्या वचनामध्ये नेस्त नाबूद करण्यासाठी देवा तू आम्हाला तयार कर. सर्व आदर, गौरव, मान, महिमा, सन्मान देवा तुझ्या नावाला देऊन ही प्रार्थना धन्य धरणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या महान आणि गौरवी नावाने मागतो म्हणून ऐकू द्या. आमेन. हालेलुया. प्रेज लॉर्ड. आणि खरोखर देवाच्या नावाला धन्यवाद देतो, देवाची स्तुती करतो की देव आम्हाला रोज रोज काय करत आहे, चालवत आहे. प्रियांनो, तो मार्गदर्शन करत आहे. आणि प्रियांनो, तो त्याच्या योग्य वचनाद्वारे प्रियांनो तो आम्हाला खरोखर गाईड करत आहे. त्याबद्दल देवाच्या नावाला धन्यवाद देतो. सर्वात प्रथम प्रियांनो काही सूचना सांगतो की तुम्हाला माहितच आहे, MMB मसीह मंथन बैठक प्रियांनो आज युद्ध पातळीवर काय करत आहे की मसीही लोकांमध्ये अद्भुत रीतीने योग्य शिक्षण घेऊन प्रियांनो काय करत आहे, अनेकांना सतर्क करायचं काम, अनेकांना अद्भुत रीतीने प्रभू येशूच्या नावामध्ये प्रियांनो काय करत आहे, योग्य टीचिंग देण्याचं काम. आणि त्याद्वारे प्रियांनो खरोखर प्रियांनो देव अद्भुतरित्या प्रत्येकाशी बोलत आहे. आणि देवाचं मकसद कंप्लीट करायचं काम आज प्रियांनो काय करत आहे, हे मसीह मंथन बैठक कंप्लीट करत आहे. कोणत्याही प्रकारचं भरमावलेलं टीचिंग नाही, तर योग्य कॉन्टॅक्ट मध्ये वचन आणि दैवाचं योग्य मकसद तुमच्या आणि माझ्यामध्ये ठेवलं जात आहे. त्याबद्दल देवाच्या नावाला गौरव देतो, स्तुती करतो. या शेवटच्या काळात देखील देवाने खरोखर त्याचे लोक ठेवलेले आहेत आम्हाला टीच करण्यासाठी, आम्हाला प्रीच करण्यासाठी, योग्य शिक्षणाद्वारे आम्हाला लीड करून प्रभूच्या अद्भुत शिक्षणामध्ये चालण्यासाठी. तर खरोखर प्रियांनो, मसीह मंथन बैठक पास्टर डॅनियल राज हे अनेक व्हिडिओ बनवत असतात. तर त्यांच्या पेजला लाईक करा, सबस्क्राईब करा, यूट्यूबला फॉलो करा, प्रियांनो इंस्टाग्रामला देखील फॉलो करा, सबस्क्राईब करा. आणि अद्भुत रीतीने देवाच्या योग्य मकसदमध्ये तुम्ही चालत राहा. तर प्रियांनो खरोखर यावेळेस मी विनंती करत आहे, यावेळेस प्रियांनो खरोखर या सुंदरशा वचनाद्वारे प्रियांनो तुम्ही तयार व्हावं. आणि प्रियांनो खरोखर देवाचं योग्य मकसद तुम्ही शिकावं, ही एवढीच विनंती प्रियांनो काय आहे, आमची आहे. आणि प्रियांनो त्यासाठी मसीह मंथन बैठक हे अद्भुत रीतीने काम करत आहे. तरुणांमध्ये, लहान मुलं किड्स चर्चद्वारे, महिला मंडळ मीटिंग चालू आहेत, यूथ मीटिंग देखील चालू आहे. आणि प्रियांनो जे स्पिरिच्युअल कोणतेही प्रॉब्लेम जर असतील आत्मिक रिलेटेड वाढण्यासाठी, तर प्रियांनो त्यासाठी देखील की स्पिरिच्युअल गायडन्स म्हणून प्रियांनो एक काउन्सिलर म्हणून प्रियांनो सुशीला सोनकांबळे सिस्टर यांना देखील प्रियांनो लीड केलेला आहे, तयार केलेला आहे. आणि प्रियांनो अद्भुत रीतीने त्या देखील योग्य वचनाद्वारे लीड करायचं काम तरुणांना असू द्यात, त्याच्यानंतर प्रियांनो कपल्सला असू द्या, त्याच्यानंतर म्हणजे पती पत्नी, त्याच्यानंतर प्रियांनो खरोखर
कोणत्याही प्रकारच्या समस्या प्रियानो तुमच्या बायबल रिलेटेड असतील तर तुम्ही त्यांना विचारू शकता. काउन्सिलिंग एकदम परफेक्ट त्या करत आहेत. अशा पद्धतीने प्रियानो मसी मंथन बैठक पीकवर काम करत आहे. आणि खरोखर मला देवाचा खरोखर अभिमान वाटत आहे की सुंदरसं टीचिंग देवाने ठेवलेलं आहे. आणि प्रियानो खरोखर संपूर्ण जगामध्ये MMBच्या कुठं कुठं ब्रँचेस आहेत, कुठे कुठे चर्चेस आहेत, कुठे कुठे हाऊस प्रेयर आहेत. तर यासाठी तुम्हाला नंबर प्रियानो करायचा आहे MMB ऑफिसला आणि त्याद्वारे तुम्हाला सर्व माहिती कुठे कुठे चर्च आहे, तुम्हाला कुठं हाऊस ग्रुपला जॉईंट होता येईल तुमच्या योग्य ठिकाणानुसार. तर प्रियानो तुम्हाला नंबर डायल करायचा आहे 9982335377. प्रियानो परत सांगतो 9982335377 हा नंबर काउन्सिलिंगसाठी आहे. आणि प्रियानो तुम्हाला MMB च्या कुठं कुठं ब्रँचेस, चर्चेस, हाऊस ग्रुप आणि त्याद्वारे तुम्हाला प्रियानो कनेक्ट केलं जाऊ शकतो. प्रियानो एक जीवनामध्ये बदल अद्भुत रीतीने स्पिरिच्युअल बदल प्रियानो जर तुम्हाला हवा आहे, योग्य शिक्षणामध्ये वाढायचं आहे, तर प्रियानो जीवन बदलणारं जे बायबल ट्रेनिंग कॉलेज आहे ते मुंबई या ठिकाणी चालू आहे. आणि तुमची जर इच्छा आहे की आम्ही थिओलॉजी, निमेटोलॉजी, क्रिस्टोलॉजी प्रियानो, त्यानंतर हिमॅटोलॉजी, त्याच्यानंतर प्रियानो एंजेलोलॉजी, असे वेगवेगळे जे 11 ब्रांचेस ऑफ थिओलॉजी प्रियानो ते टॉपिक तुम्हाला जर शिकायचे आहेत तर प्रियानो खरोखर माझी इच्छा आहे की सिस्टर सिवान यांचा नंबर घ्या, त्यांना फोन करा आणि तुमचं 5 दिवसामध्ये प्रियानो अद्भुत रीतीने बायबल आणि नुसतंच बायबल नाही, तनाक, जशार या पुस्तकांद्वारे देखील तुम्ही अद्भुत रीतीने शिकू शकता. आणि प्रियानो नंबर कोणाला करायचा आहे तर सिस्टर सिवान यांना. त्यांचा नंबर आहे 9322796905. पुन्हा सांगतो, सिस्टर सिवान यांचा नंबर 9322796905. तर प्रियानो खरोखर तुम्ही शिकू शकता आणि अद्भुत रीतीने वाढू शकता दैवाच्या योग्य मकसदमध्ये. प्रियानो आता सूचना संपलेल्या आहेत तर आपण जाऊयात वचनाकडे. हालेलुया. की जे वचन आम्हाला प्रियानो काय आहे की अद्भुत रीतीने दैवामध्ये वाढण्यासाठी, जे वचन आम्हाला मजबूत करण्यासाठी, जे वचन प्रियानो खरोखर काय आहे त्या दृष्टाचे जळते बाण नष्ट करण्यासाठी. हालेलुया. त्याद्वारे आपण शिकूयात आणि प्रियानो खरोखर आम्ही देवाच्या अद्भुत वचनामध्ये तयार होऊयात. हालेलुया. प्रेज लॉर्ड. की जेणेकरून प्रियानो तुम्ही आणि मी या देवाच्या अद्भुत वचनामध्ये वाढू शकता आणि प्रियानो नुसतं वाढू नये तर अद्भुत रीतीने तयार देखील होऊ शकता. तर प्रियानो खरोखर मला तुम्हाला सांगायचं आहे की या दृष्टाचे जळते बाण, कारण प्रियानो आम्हाला माहित आहे 31 चा जो मेसेज होता पास्टरांचा तर तोच जो उरलेला आहे तो मी मराठीतून सांगत आहे. कारण का आपण बुद्धिमान झालो पाहिजे. दृष्टाचे जळते बाण जर आम्हाला नष्ट करायचे आहेत, सिद्ध होणं फार गरजेचं आहे. आणि आपण त्यासाठी खरोखर एक वचन वाचलं होतं की एफिसकरास पत्र याचा खरोखर अध्याय आहे 6 आणि 13व्या वचनामध्ये प्रियानो खूप सुंदर असं सांगितलं होतं. काय सांगितलं होतं की या कारणास्तव वाईट दिवसात तुम्हास प्रतिकार करता यावा म्हणून देवाने दिलेली संपूर्ण शस्त्र सामग्री धारण करा किंवा शस्त्र सामग्री घ्या, म्हणजे तुम्हास सर्व ते केल्यावर टिकून राहता येईल. हालेलुया. म्हणजे काय? सर्व शस्त्र सामग्री. प्रियानो वचन आम्हाला म्हणजे बायबल आम्हाला घ्यायचं आहे, त्याचबरोबर विश्वासाची ढाल. हालेलुया. त्याचबरोबर प्रियानो काय करायचं आहे की त्या दृष्टाचे जळते बाणसाठी आम्हाला ढाल लागणार आहे विश्वासाची, तारणाचं शिरस्त्राण, आत्म्याची तलवार आणि प्रियानो प्रार्थना. या सर्व गोष्टी आम्हाला काय करायच्या आहेत? आम्हाला
या सर्व गोष्टीची शस्त्र सामग्री धारण करायची, म्हणजे आम्ही सिद्ध होणार, म्हणजे आम्ही काय होणार प्रियानो, त्या दृष्टाचे जळते बाण आम्हाला विझवता येतील. आणि म्हणून प्रियानो या गोष्टी खूप महत्वाच्या आहे. प्रियानो, आम्ही एक उदाहरण सांगायचं झालं तर गाडीवरून चालताना आम्ही काय करतो, हेल्मेट घालतो का, डोकं डॅमेज होऊ नये. त्याच्यानंतर प्रियानो आज जर बघितलं, बुलेट जॅकेट देखील आलेले आहे का, कारण आम्हाला कोणी अटॅक करू नये म्हणून. बुलेट बाईक कार देखील आलेले आहेत का, कारण का गाडीमध्ये आम्हाला कोणी मारू नये म्हणून. प्रियानो, या जगामध्ये शरीराला सेफ्टी करण्यासाठी, शरीराला सुरक्षित करण्यासाठी जर आम्ही एवढे शस्त्र, एवढे साधन सामग्री, एवढे सेफ्टी पीपीस म्हणजे पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट हे आम्ही घालतो, तर प्रियानो विचार करा, आत्म्यासाठी आणि बुद्धीला मजबूत करण्यासाठी प्रियानो तुम्हाला काय करायचं आहे, या शस्त्र सामग्रीमध्ये तुम्हाला वाढायचं आहे. हालेलुया. ही दैवाने जी दिलेली शस्त्र सामग्री आहे, त्यामध्ये तुम्हाला मला हे सर्व पीपीस, ज्या 6 प्रकारच्या पीपीस आहेत, हालेलुया, प्रेज लॉर्ड, ते घालायचे आहेत, की जेणेकरून आम्हाला त्या दृष्टाचे जळते बाण हे काय होणं गरजेचं आहे, ते नेस्त नाबूद करता येणं फार गरजेचं आहे. आणि प्रियांनो, जर आम्ही हे कपडे, हे शस्त्र, ही सामग्री जर आम्ही घातली नाही, तर प्रियांनो मला तुम्हाला सांगू द्यात, त्या दृष्टाचे जळते बाण तुम्हाला विझवता येणार नाही, तर त्याद्वारे तुम्ही काय होऊ शकता, हालेलुया, डिस्ट्रॉय होऊ शकता. त्याद्वारे तुम्ही काय होऊ शकता प्रियांनो, तुम्ही आणि मी त्या सैतानाच्या कब्जामध्ये जाऊ शकतो. आणि म्हणून प्रियांनो काय आहे, की त्या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं आहे प्रियांनो, की तुम्हाला आणि मला काय व्हावं प्रियांनो, या गोष्टीमध्ये वाढता यावं. म्हणून प्रियांनो, तुम्हाला आणि मला प्रतिकार करता यावा म्हणून दिलेली शस्त्र सामग्री, आणि सर्व शस्त्र सामग्री, सगळे हतियार, एक पण सोडायचं नाही. नुसतं बायबल गरजेचं आहे, परंतु आम्हाला बाकीचं विश्वासाची ढाल देखील हे करायची, सुवार्ताच्या जे जोडे आहेत ते पायात देखील घालायचे आहेत. प्रियांनो, तुम्हाला आणि मला टिकून राहता यावं म्हणून प्रियांनो स्थिर उभा राहायचं आहे. आणि प्रियांनो, खरोखर नीतिमत्राचे उरस्थान, सत्याने कंबर बांधायची आहे प्रियांनो, या सगळ्या, आणि शांतीच्या वाहनांची जी सुवार्ता आहे, हालेलुया, ती देखील पायात घालायची आहे. अशा पद्धतीने तुम्हाला आणि मला, म्हणजे सगळे हतियार या वाईट दिवसामध्ये, आणि प्रियांनो काय व्हायचं आहे, टिकाव धरता यावा म्हणून स्थिर उभा राहायचं आहे. हालेलुया. म्हणजे शस्त्र सामग्री वाईट दिवसामध्ये धारण करायची का, कारण का आम्हाला टिकायचं आहे. हालेलुया. का, कारण का ख्रिस्तामध्ये मजबूतीने उभं राहायचंय. प्रियानो, विचार करा की तुम्ही आणि मी ख्रिस्ताला धारण केलंय. सगळं प्रियानो, काही लोकांनी आपल्या घरच्यांना अपोज जाऊन, काही लोकांनी समाजाला अपोज जाऊन, काही लोकांनी प्रियानो सगळ्या वाईट गोष्टी सोडून तुम्ही ख्रिस्तामध्ये आहात, आणि जर शस्त्र सामग्री तुम्ही धारण केली नाही तर प्रियानो तुम्ही क्लीन आणि बोल्ड होऊ शकता आत्मिक जीवनामध्ये. हालेलुया, प्रेज लॉर्ड. तो सैतान तुमचा त्रिफळाचित करू शकतो. म्हणून तुम्हाला आणि मला काय करायचं आहे, या गोष्टींना, जळते तीरांना तुम्हाला विझवता येणं गरजेचं आहे. जळत्या तीरांना नेस्त नाबूद करता येणं गरजेचं आहे. आणि म्हणून तुम्हाला आणि मला काय करायचं आहे, सगळे हतियार, काहीच सोडायचं नाही. हालेलुया. सगळे हतियार दैवाने जे दिलेले आहेत ते तुम्हाला आणि मला घालायचं आहे. का, कारण का प्रियानो, जो सिद्ध आहे तो सगळे हतियार घालू शकतो. जो सिद्ध आहे त्याने या तीराला विझवण्यासाठी हे हतियार घालणं गरजेचं आहे. का, कारण प्रियानो, तुम्ही आणि मी स्थिर उभा राहणार का, जर तुम्ही कधी डोंगर कुणी हलू शकतं काय, कितीही त्याच्यावर वार करा, कितीही गोले बारूद, कितीही काही करा, हालेलुया, ते डोंगर हलत नाही. प्रियांनो, खरोखर त्या पद्धतीने खडक तुमचा आणि माझा येशू ख्रिस्त आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रियांनो, रॉक ज्याला म्हटलेला आहे तो ख्रिस्त आहे, आणि त्या ख्रिस्तावर आपण, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, आपला विश्वास मजबूतीने ठेवायचा आहे. आणि प्रियानो, ते हतियार
धारण करायचे आहे, जेणेकरून आम्ही मजबूत होणार, इतरांना देखील मजबूत करणार. आणि प्रियांनो, तो दृष्ट तुमच्या आणि माझ्या नादीच लागणार नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. का? कारण जसा ख्रिस्ताने त्याचा प्रतिकार केला त्या जंगलामध्ये आणि त्याला नेस्तनाबूत केलं वचनाद्वारे, हालेलुया, त्याच पद्धतीने तुम्हाला आणि मला काय व्हायचं आहे? सिद्ध व्हायचं आहे. आणि सिद्ध झाल्यानंतर हे शस्त्र सामग्री, ही सगळे हतियार, तुम्हाला आणि मला ते कपडे म्हणजे हतियार घालायचे आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. की जेणेकरून आम्ही काय होऊ प्रियांनो? या दृष्टाच्या जळत्या बाणापासून वाचू. आणि प्रियांनो, एक वचन खूप सुंदर आहे. आम्हाला या दृष्टाचे जळते बाण, हालेलुया, विझवायचे आहेत. कसे? आपण एक वचन वाचूया. इफिसकरास पत्र याचा 6वा अध्याय आणि 16व्या वचनामध्ये काय म्हटलेलं आहे? नेहमी विश्वासाची डाल हाती घ्या, जिच्या योगे त्या दृष्टाचे सगळे जळते बाण विझवू शकाल, ती हाती घेऊन उभा राहा. म्हणजे प्रियांनो, काय करायचंय? या ठिकाणी एक गोष्ट जबरदस्त सांगितलेली आहे. काय करायचं आहे? तुम्हाला ढाल हाती घ्यायचीच आहे, परंतु या ठिकाणी काय म्हटलेलं आहे? त्या दृष्टाचे सगळे जळते बाण विझवायचे आहेत आणि उभं राहायचंय. म्हणजे काय? सैतान अटॅक करणार. हालेलुया. म्हणजे काय? चुकीच्या शिक्षणाद्वारे तुमच्या मनाबरोबर तो खेळणार. जसा हवेबरोबर खेळला, हालेलुया, जसा यहुदा इस्कोरेत बरोबर खेळला, जसा प्रियांनो खरोखर हनन्या आणि सफिरा बरोबर खेळला, प्रियांनो, तो तुमच्यावर देखील अटॅक करणार. परंतु या ठिकाणी काय म्हटलंय? पाऊल काय म्हटला? नुसते जळते बाण चुकवायचे नाहीत. हालेलुया, जळते बाण विझवायचे. म्हणजे काय? गलत टीचिंग. हालेलुया. जळते बाण म्हणजे काय? त्या दृष्टाचे प्रियांनो काय आहे? भरमावलेली शिक्षा. हालेलुया. जळते बाण म्हणजे काय? जे चुकीच्या शिक्षणाद्वारे आमच्याकडे आलेला जे काही चुकीची सुवार्थ आहे प्रियांनो, ती तुम्हाला न मला काय करायची आहे? धरायची आणि नेस्तनाबूत म्हणजे ती तुम्हाला न मला नष्ट करायची आहे. हालेलुया. विझवायची. विझू शकाल अशा प्रकारचं तुम्हाला न मला स्थिर राहायचंय. म्हणजे विचार करा प्रियांनो, आज चुकीचं शिक्षण किती चाललेलं आहे मंडळामध्ये, खतरनाक चाललेलं आहे. हालेलुया. प्रियांनो, तुम्हाला न मला माहिती आहे, मी मागच्या वेळेस देखील बोलतो होतो, ख्रिसमस बुड्डा, सांता क्लॉज, ख्रिसमस ट्री काय आहे? चुकीचं शिक्षण आहे. विझवा ना त्याला. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. त्याला विझवायचंय. ते नको. ते आमच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी लय डेंजर आहे. नको. सुपरस्टिशियस गोष्टीच नको आम्हाला. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हे तुम्हाला मला समजणं गरजेचं आहे. अजून प्रियांनो, चुकीच्या पद्धतीने अशा अनेक गोष्टी आहेत. आयडियल वर्शिप. हालेलुया. कॅथलिक लोकांमध्ये खूप आयडियल वर्शिप चालते. प्रियांनो, माझ्याशिवाय तुला अन्य देव नसावं. हालेलुया. माझ्याशिवाय तुला अन्य देव नसावं आणि त्याची कोरी मूर्ती करू नको. मग ती कोरी मूर्ती कशाची असू द्या, युडे वावेची जरी कोरी मूर्ती असली, येशू ख्रिस्ताची जरी मूर्ती असली, प्रियांनो, कोणत्याही संताची जरी मूर्ती असली, त्याला अजिबात तवज्जो द्यायचा नाही. का? कारण आमचा परमेश्वर म्हणतो, तुझा देव परमेश्वर काय आहे? पवित्र आहे. आणि प्रियांनो, त्याला कुणीही बघू शकलेलं नाही. मग त्याला जर कोणी बघितलेलं नाही तर त्याची पूजा, त्याची मूर्ती कशी करू शकता? सगळ्या कॅथलिक लोकांना मला सांगायचंय, आयडियल वर्शिप सोडायची आणि ख्रिस्ताचं खरं मकसद, खऱ्या गोष्टी शिकायच्या. हे जळतं बाण आहे. मसीही लोकांवर फेकलेलं सगळ्यात घनडं जे बाण आहे ते म्हणजे आयडियल वर्शिप. म्हणून प्रियांनो, तुम्हाला मला हे बाण काय करायचे? विझवायचे आहेत. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि ज्या वेळेस तुम्ही हे जळते बाण विझवणार ना, तर प्रियांनो, त्यावेळेस हे चुकीचं शिक्षण स्टॉप होणार. नाही तर प्रियांनो, ते तुम्हाला आणि मला काय होणार? फाडून आरपार जाऊन तुमच्या आणि माझ्या सुवार्तेला, खऱ्या शिक्षणाला ते दगा देणार. आणि म्हणून प्रियांनो, काय करायचंय? हे दृष्टाचे जळते बाण पकडायचे आणि विझवायचे. कुणी असो. गलत टीचिंग म्हटलं ना, तिथं चान्सच द्यायचं नाही. एकतर दुनियादारी भरपूर चालली, मसीही लोकांवर भरपूर अत्याचार चालू आहेत. एवढा अत्याचार सहन करून पण तुम्ही जर चुकीच्या शिक्षणाद्वारे जर भरमावला गेला तर प्रियांनो, देव म्हणतो, मी तुम्हाला ओळखत नाही. हालेलुया. चुकीच्या गोष्टी जर केल्या तर प्रियांनो, देवाने त्या एंजल्स लोकांना नाही सोडलं. तुम्ही आणि मी काय? देवाने त्या आदाम आणि हवेला सोडलं नाही. तुम्ही आणि मी काय? देवाने त्या इस्रायल लोकांना सोडलं नाही. तुम्ही आणि मी काय चीज आहे?
प्रियानो. म्हणून चुकीचं शिक्षण अजिबात नाही. हालेलुया. डायरेक्ट धरायचं, विजवायचं, डायरेक्ट प्रतिकार करायचा वचनाद्वारे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. हे तुम्हाला आणि मला करणं गरजेचं आहे. प्रियांनो, तुम्हाला आणि मला माहित आहे आज अनेक प्रकारचे गोलियात काय झालेले आहेत, आज मसीह समाजामध्ये उठलेले आहेत. कोणता गोलियात आहे? अन्य भाषा. कोणता गोलियात आहे? यहुदीवाद. कोणता गोलियात आहे? प्रियांनो ओनली जीसस. कोणता गोलियात आहे? प्रियांनो दशमांश. कोणता गोलियात आहे? प्रियांनो आज माता येरुशलेम. कोणता गोलियात आहे? प्रियांनो बिजली चमकी. कोणता गोलियात आहे? अशा प्रकारे या गोलियातला पकडायचं आणि त्या दाविदासारखा असा तीर मारायचा प्रियांनो की ते धाडक्यान पडलं पाहिजे गोलियात सारखं, की जेणेकरून या मसीह समाजमध्ये किंवा या विश्वासी जीवनामध्ये सैतानाने कोणतंही तीर मारलं का त्याला आम्हाला वचनाद्वारे, हालेलुया, विश्वासाच्या ढालीद्वारे प्रियांनो तुम्हाला मला नेस्त नाबूतच करायचं, उचलून डायरेक्ट डिस्ट्रॉयच करायचं. हालेलुया. त्याचं बीज अजिबात जाऊ द्यायचं नाही. कारण त्यांनी जर पेरलं ना प्रियांनो तुम्हाला आणि मला काय होणार? तकलीफ होणार. त्यांनी जर पेरलं ना ते डॉक्टरीन तुम्हाला आणि मला सर्व नाशास कारणीभूत होणार. म्हणून प्रियांनो दाविदाने काय केलं? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बरोबर गोफन मारली. आज आम्हाला ह्या गोलियातला म्हणजे या घाणेरड्या टीचिंगला, चुकीच्या शिक्षणाला बरोबर हे करायचं. का? कारण 2026 मध्ये हे पीक टाइमवर असणार. हे चुकीचं शिक्षण काय असणार? पीक टाइमवर असणार आणि अनेक लोक भरमावले जाणार. म्हणून प्रियांनो मसीह मंथन बैठकने काय केलंय? ही मोहीम हाती घेतलेली आहे. चुकीच्या शिक्षणाला पहिलं बरखास्त करायचं आणि जे सटीक आहे, जे खरं शिक्षण आहे, जे वचनाद्वारे योग्य कॉन्टॅक्ट मध्ये आहे तेच ऍक्सेप्ट करायचं, बाकीचं सगळं डिस्ट्रॉय करायचं. म्हणून प्रियांनो पाऊल देखील म्हणतो की जे चुकीचे जळते बाण आहे ते काय करा? विझवा. चुकवू नका. हालेलुया. विझवा. डायरेक्ट पकडायचे आणि विझवायचे. याच गोष्टी प्रियांनो तुम्हाला आणि मला आज करणं गरजेचं आहे. का? कारण का आज काय करत आहे प्रियांनो आम्ही? आज चुकीचं जळतं बाण काय आहे? प्रियांनो फक्त पास्टरांवरच डिपेंड राहायचं. आमची प्रार्थना कुठे? आमचं वचन वाचणं कुठे? पास्टर जे शिकवतो तेवढंच. अरे त्या बेरुया येथील मंडळीसारखं वचन वाचायचं ते बरोबर आहे का नाही? जे आम्हाला शिकवलं जातंय ते वचनाद्वारे आहे का नाही हे बघणं तुमचं आणि माझं काम आहे. म्हणून पास्टरांनीच प्रार्थना केलेली देव ऐकत नाही. प्रियांनो विश्वासाची प्रार्थना कार्य करण्यास फार प्रबळ असते. कोण म्हणतो? याकोब म्हणतो. हालेलुया. काय म्हणतो? विश्वासाची प्रार्थना कार्य करण्यास फार प्रबळ असते. मग आम्ही नुसता पास्टरांवरच विश्वास ठेवायचा का? आमचा विश्वास गेला कुठं? प्रियांनो हे जळतं बाण तुम्हाला आणि मला विझवायचंय. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्यानंतर काय? विश्वासाची ढाल. प्रियांनो आम्ही कोणाकडे दिली? याचा अर्थ पास्टरांकडे दिली. विश्वासाची ढाल आम्ही कोणाकडे दिली? वर्शिपकडे दिली. विश्वासाची ढाल काय? प्रियांनो आम्ही जर या पद्धतीने वागलो तर प्रियांनो आमची विश्वासाची ढाल आम्ही दुसऱ्याला देतो आणि सैतान असा तीर चालवतो की तुमची जिंदगी नस्त नाबूद करून टाकतो. हालेलुया. धड घरके ना घाटके म्हणजे काय? विश्वासी जीवन डगमगायला लागतं. म्हणजे काय? तुम्ही जे ऍक्सेप्ट करता, तुम्हाला जे शिकवलं जातं तसं होत नाही. फॉर द एक्झाम्पल प्रॉस्पेरिटी प्रीचिंग. फॉर द एक्झाम्पल ओनली ब्लेसिंग. फॉर द एक्झाम्पल प्रियांनो की आपण ज्याला म्हणतो ना मोटिवेशनल प्रीचिंग. याद्वारे काय होतं प्रियांनो? तुम्हाला फक्त मोटिव्ह केलं जातं आणि घरी गेल्यानंतर बेकार अवस्था. तुम्हाला फक्त काय केलं जातं? ब्लेसिंग. आणि ब्लेसिंग काय तुमच्या जीवनामध्ये येतच नाहीत. हालेलुया. का? कारण का प्रियांनो तुम्हाला मला समजणं गरजेचं आहे की देवाच्या इच्छेनुसार काय आहे ते समजणं गरजेचं आहे. म्हणून तुमची प्रार्थना तुम्हीच करायची. हालेलुया. का? कारण तुमचा विश्वास कोणावर? देवावर आहे. हालेलुया. आणि देवावर तुमचा विश्वास आहे तर देव देईल ना तुम्हाला. हालेलुया. प्रेज लॉर्ड. कोणाच्याही विश्वासावर प्रियांनो अजिबात डिपेंड राहायचं नाही. तुमचा विश्वास तुम्हाला काय करायचा आहे? मजबूत करायचा आहे. हालेलुया. का? कारण ती विश्वासाची ढाल हालेलुया आम्हाला परिधान करायची आहे. म्हणून प्रियांनो आम्ही काय करायचं आहे? या गोष्टी समजणं गरजेचं आहे. म्हणून प्रियांनो आज सर्वच लोकांना ही विश्वासाची ढाल हाती घेणं फार आणि फार गरजेचं आहे. प्रभू येशू आपल्याला विचारतो. हालेलुया. प्रभू येशू जर आपल्याला विचारतोय तर आपल्याला इतरांना विचारायची गरज काय?
हालेलुया. इतरांकडे जाण्याची गरज काय? हा दैवाचा योग्य मार्ग ज्याच्याकडे मिळतो त्याच्याकडे जा. एनकरेजमेंट चांगली गोष्ट आहे, वचनाद्वारे परफेक्ट होणं एकदम चांगली गोष्ट आहे, परंतु नंतर शिकवल्यानंतर तुम्हालाच तुमचा लढा करायचा आहे. तुम्हालाच या दृष्टाचे जळते बाण तुम्हाला आणि मला विझवायचे आहे. आणि म्हणून प्रियांनो, प्रभू आपल्याला विचारतो, मग आपण कशाला, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, तीर कशाला आलाय? देव आम्हाला विचारतो ना, मग आम्ही इतरांना विचारायचं. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. काय करायचं? विचारायचं नाही. म्हणजे काय? हाय हॅलो करा सगळ्या गोष्टी, पण विश्वास तुमचा मजबूत पाहिजे. इतरांवर अजिबात नाही. इतरांवर डिपेंड विश्वास ठेवायचाच नाही. हालेलुया. देवाबरोबर कनेक्ट करायचा. देवाबरोबर कनेक्शन झालं की बास. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तुम्हाला आणि मला त्या देवाची प्रार्थना, आराधना, वचन एवढे परफेक्ट वाचायचे की तुम्ही स्वतः तुमची शस्त्र सामग्री काय करायची? हालेलुया, प्रेज द लॉर्ड, मजबूत करायची. का? कारण प्रियांनो, आज आम्हाला का गरज आहे? हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आम्हाला प्रियांनो जळते बाण किंवा तीर ही कन्सेप्ट समजणं फार गरजेचं आहे. आपण एक वचन वाचूया, स्तोत्रसंहिता याचा, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, स्तोत्रसंहिता याचा 9वा अध्याय आणि 91वा अध्याय आणि प्रियांनो 6वं वचन. स्तोत्रसंहिता 91:6. या ठिकाणी काय म्हटलेलं आहे? किंवा अंधारात फिरणाऱ्या मरीला किंवा भर दुपारी नाश करणारी पटकी यांना तू भिणार नाहीस. प्रियांनो, हा एक तीर आहे. हालेलुया. काय म्हटलेलं आहे? अंधारात फिरणाऱ्या मरीला किंवा भर दुपारी नाश करणाऱ्या पटकीला तू भिणार नाहीस. प्रियांनो, हे तीरचं कन्सेप्ट तुम्हाला आणि मला समजणं गरजेचं आहे. सैतान काय करतो? असे तीर फेकतो. हालेलुया, प्रेज लॉर्ड. पण त्या तीरांना तुम्हाला आणि मला विझवता येणं गरजेचं आहे. अजून नीतिसूत्र याचा 26वा अध्याय, नीतिसूत्रे याचा 26वा अध्याय आणि 18 वचन. या ठिकाणी काय म्हटलेलं आहे की जो कोणी मूर्ख मनुष्य जळते बाण मारतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. जो कोणी मूर्ख मनुष्य जळते बाण मारतो. म्हणजे काय प्रियानो? मूर्ख मनुष्य जो देवाला मानत नाही, मग त्याला मूर्ख म्हटलेला आहे. हालेलुया. जो देवाला निर्माण त्याला मानत नाही तो मूर्ख. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून प्रियांनो, तो देखील जळते बाण आमच्यावर फेकतो, किंवा जो मूर्ख आहे त्याच्यावर देखील काय होतो? सैतान अटॅक करतो चुकीच्या गोष्टीसाठी. आणि म्हणून प्रियांनो, हे कन्सेप्ट आम्हाला समजणं गरजेचं आहे. अजून स्तोत्रसंहिता याचा 64वा अध्याय, स्तोत्रसंहिता याचा 64वा अध्याय आणि वचन आहे 3 आणि 4. या ठिकाणी देखील काय म्हटलेलं आहे? त्यांनी आपली जीभ तलवारीसारखी धारदार केली आहे. त्यांनी आपले बाण म्हणजे कडू शब्द मारण्यास नेम धरला आहे. याकरिता जे गुप्त जागेतून जे कोणी निरपराध आहेत त्यांच्यावर मारा करतात. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. काय म्हटलंय? जे निरपराध आहेत त्यांच्यावर मारा करतात. म्हणजे भोळे लोक. म्हणजे कोण? निर्बुद्ध लोक. किंवा प्रियानो, ज्याने आपल्या हातामध्ये शस्त्र सामग्री विश्वासाची ढाल घेतली नाही, तर प्रियानो त्यांच्यावर अचानक मारा केला जातो. त्यांच्यावर प्रियानो काय म्हटलेलं आहे? हालेलुया, प्रेज द लॉर्ड. त्यांच्यावर अचानक त्यांच्यावर मारा करतात. प्रियानो, तुम्हाला मला समजणं गरजेचं आहे, जीभ तलवारीसारखी धारदार. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. म्हणजे याला कनेक्शन जे आहे घाणेरडं टीचिंग, याला जे कनेक्शन आहे चुकीचं शिक्षण. आणि प्रियानो, हे चुकीचं शिक्षण तुमच्यावर आणि माझ्यावर सैतान फेकतो, परंतु ते तुम्हाला आणि मला काय करायचं आहे? खऱ्या वचनाद्वारे, खऱ्या विश्वासाद्वारे तुम्हाला आणि मला नेस्तनाबूत करणं फार आणि फार गरजेचं आहे. का? कारण का सैतानाला कोणापासूनही प्रॉब्लेम नाही, परंतु जो योग्य वचनामध्ये, खऱ्या शिक्षणामध्ये वाढतो ना, त्याच्यापासून प्रियानो सैतानाला प्रॉब्लेम आहे. का? कारण का तो दैवाचं राज्य वाढवतो. आणि सैतानाला काय करायचं आहे? दैवाचं राज्यच वाढू द्यायचं नाही. सैतानाला काय करायचं आहे? आपल्यावर डिपेंड सगळे ठेवायचे आहे. म्हणून प्रियानो, कोणावरही डिपेंड राहायचं नाही, फक्त प्रभू येशू ख्रिस्तावर. हालेलुया. देवाच्या योग्य वचनाद्वारे तुम्हाला आणि मला वाढता येणं फार आणि फार गरजेचं आहे. हालेलुया.
प्रेज लॉर्ड. आणि ज्या वेळेस आम्ही देवाच्या वचनावर मजबूतीने वाढणार, विश्वासाची ढाल मजबूत रीतीने हातामध्ये घेणार, तर प्रियानो तुम्ही आणि मी मजबूत म्हणजे बिल्ड तुमची एकदम प्रॉपर, हालेलुया, तुमचा बेस एकदम खतरनाक बिल्डअप होणार, की जेणेकरून प्रियानो तुम्हाला आणि मला समजणं गरजेचं आहे की अशा पद्धतीने तुम्ही आणि मी तयार होणं गरजेचं आहे. हालेलुया, प्रेज लॉर्ड. मग तुम्हाला आणि मला बिल्डअप का व्हायचंय? अधर्म जो वाढलेला आहे, हालेलुया, चुकीचं शिक्षण जे वाढलेलं आहे, त्याला तुम्हाला आणि मला काय करायचं आहे? नेस्तनाबूत करायचं आहे. आणि म्हणून प्रियानो तुम्ही आणि मी आत्मिक बिल्डअप होणं फार आणि फार गरजेचं आहे. प्रियानो एक वचन वाचूया, मत्ते याचा 24वा अध्याय, मत्ते याचा 24वा अध्याय आणि 12व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? सतत वाढणाऱ्या दृष्टाईमुळे पुष्कळांची प्रीती थंडावल. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. काय म्हटलेलं आहे? पुष्कळांची, हालेलुया, प्रीती थंडावल. का? अधर्म वाढल्यामुळे. बरं, अधर्म वाढला म्हणजे काय? तुमची क्लेश, दुःख, संकट. का? कारण का प्रियानो, मॅटर काय आहे की तुम्ही प्रॉस्परिटी प्रीचिंग ऐकून ऐकून, ब्लेसिंगच्या गोष्टी ऐकून ऐकून तुमची बुद्धी तशीच होती. आणि ज्या वेळेस संकट येतं, दुःख येतं, क्लेश येतं, त्यावेळेस प्रियानो तुमची प्रीती थंड व्हायला लागते. मी काय ऐकलं होतं, आणि हे वेगळंच व्हायला लागलंय प्रियानो. म्हणून तुम्हाला आणि मला या अधर्म वाढण्याच्या गोष्टीमध्ये तुम्हाला आणि मला मजबूत कोण करतं? विश्वासाची डाळ. तुम्हाला आणि मला मजबूत करतं जे खरं शिक्षण आहे. हालेलुया. देवाने देखील म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? बडे क्लेश उठाकर, हालेलुया, पुष्कळ दुःखांना सामोरं जाऊन तुम्हाला काय करायचं आहे? तुमचा क्रूस खांब तुम्हालाच उचलायचा आहे. आणि प्रियानो, आम्ही काय म्हणतो? नाही, देव आशीर्वाद देतो. अरे 100% करतो, परंतु त्याच्यावरच डिपेंड राहायचंय काय? हालेलुया. देव तुम्हाला आणि मला खतरनाक रीत्याने काय करतो? खूप ब्लेसिंग देतो, 100% देतो. हालेलुया. पण त्याच्यावरच डिपेंड राहायचं का नाही? प्रियानो, तुम्हाला आणि मला आपला क्रूस खांब उचलायचा आहे. हालेलुया. तुम्हाला दुःखाला सामोरं जायचं आहे, तुम्हाला क्लेशाला सामोरं जायचं आहे, तुम्हाला प्रियानो खरोखर सर्व गोष्टींना सहन करून स्वर्गाच्या राज्यामध्ये जायचं. हालेलुया, प्रेज लॉर्ड. हे समजणं फार गरजेचं आहे. म्हणून जेव्हा अधर्म वाढल, हालेलुया, प्रेज लॉर्ड, तेव्हा प्रेम थंड पडल. म्हणून हे कोणाचं प्रेम थंड पडतं? जे डिपेंड आहेत पास्टरावर, जे डिपेंड आहे वर्शिपवर, जे डिपेंड आहे अन्य भाषेवर, जे डिपेंड आहेत ओनली यहुदी वादावर, जे डिपेंड आहेत प्रियानो माता येरुशलेमवर, जे डिपेंड आहेत चुकीच्या शिक्षणामध्ये, हालेलुया, त्यांची प्रीती थंडावल. का? कारण त्यांनी जे ऐकलेलं आहे तसं होतच नाही. हालेलुया. म्हणून खऱ्या शिक्षणामध्ये वाढणं आज फार गरजेचं आहे, जेणेकरून प्रियानो तुम्हाला आणि मला काय होईल? मजबूत रीतीने वाढते. प्रियानो, आज मसीह मंथन बैठक काय करत आहे? चुकीच्या शिक्षणाला एक्सपोज करत आहे. आज डिबेटद्वारे ते सांगत आहे. का? कारण का प्रियानो, तुम्ही आणि मी पवित्र आत्म्याने एक शस्त्र दिलेलं आहे तुम्हाला आणि मला. काय? प्रोसिक्युटर आहेत तुम्ही. हालेलुया. तुम्ही चुकीच्या गोष्टी, हालेलुया, काय करायच्या आहेत? लोकांसमोर, हालेलुया, मांडायच्या आहेत. विश्वासांसमोर मांडायच्या आहेत. लोकांना योग्य शिक्षणामध्ये कन्व्हिक्ट करायचं आहे. जो कन्व्हिक्ट करतो तो काय आहे? प्रोसिक्युटर आहे, वकील. ख्रिस्ताचे वकील आहेत तुम्ही आणि मी. हालेलुया, प्रेज लॉर्ड. म्हणून चुकीच्या शिक्षणामध्ये नाही वाढायचं, तर प्रियानो योग्य शिक्षणामध्ये वाढायचं आहे, जेणेकरून प्रियानो काय होतंय? आज डिबेट होतोय. का? योग्य शिक्षणासाठी आज डिबेट होतोय. का? घाणेरडं टीचिंग आम्हाला मंडळातून बाहेर काढायचंय. घाणेरडं टीचिंग जे पेरलेलं आहे सैतानाने, त्याला उखडून काढायचंय. ते निधन आम्हाला उपटून फेकून द्यायचंय. हालेलुया, प्रेज लॉर्ड. आणि म्हणून प्रियानो, आज मसीह मंथन बैठक डिबेट करते. का? वचनाला घेऊन लोकांपर्यंत योग्य शिक्षण जावं, लोकांपर्यंत खऱ्या शिक्षण प्रियानो जावं. आणि म्हणून प्रियानो, तुम्हाला मला काय करायचं आहे? या सुवार्तेला, हालेलुया, प्रेज लॉर्ड, प्रचार करायचा आहे. 100% सुवार्ता करायलाच पाहिजे. हालेलुया. पण योग्य वचनामध्ये वाढलं पाहिजे. योग्य वचनामध्ये, योग्य कॉन्टॅक्टमध्ये तुम्ही आणि मी राहणं गरजेचं आहे, जेणेकरून प्रियानो तुम्हाला मला सत्य कळेल. आणि सत्य तुम्हाला मला कळलं ते बंधनमुक्त करेल. प्रियानो, चुकीच्या शिक्षणामध्ये जर राहिला तर बंधनातच आहे. हालेलुया, प्रेज लॉर्ड. म्हणजे काय? प्रियानो, तुम्ही जग सोडलं, समाज सोडला, हालेलुया, घरदार सोडलं,
आणि प्रियांनो, तुम्ही ख्रिस्तामध्ये आलात, परंतु चुकीच्या शिक्षणामध्ये देखील असून प्रियांनो तुम्ही नरकात जाऊ शकता. म्हणून काय करायचं आहे, आम्हाला योग्य शिकायचं आहे. आणि म्हणून प्रियांनो, तुम्हाला माहिती आहे, दुधाला काय लागतं, स्वच्छ बर्तन लागतं. हालेलुया. आणि जर घाणेरडं बर्तनाने जर तुम्ही काय केलं, तापवलं, तर काय होईल, दूध फुटतं. हालेलुया. आणि दूध फुटलं की झालं, सगळं पाणी काय होतं प्रियानो, केलेल्या कार्यावर सगळं पाणी फिरून जातं. प्रियानो, तसंच आहे, आम्हाला काय करायचं आहे, विश्वासणारे सुवार्तेद्वारे वाढवायचे. हालेलुया. पण परफेक्ट टीचिंगद्वारे त्यांना आतून क्लीन करून देवाचं योग्य वचनामध्ये वाढवणं गरजेचं आहे, जेणेकरून प्रियानो तुम्ही विश्वासी जीवन थंड पडणार नाही, जेणेकरून तुमचं विश्वासी आत्मिक जीवन फुटणार नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हे तुम्हाला आणि मला समजणं गरजेचं आहे. प्रियांनो, आपण एक वचन वाचूया, थेसलोनिकरास पत्र याचा 2 अध्याय, 2 थेसलोनी याचा 2 अध्याय आणि वचन आहे 9. या ठिकाणी काय म्हटलेलं आहे प्रियांनो, सैतानाच्या कृतीमुळे त्यांचे येणे होईल, तो सर्व प्रकारे खोटे सामर्थ्य, तशी चिन्हे व अद्भुते करीतील. प्रियांनो, हे जे आहे तर काय आहे प्रियांनो, हालेलुया. प्रियांनो, अँटिक्राइस्ट म्हणजे काय प्रियांनो, खूप सारे चुकीचे भरमावणारे, हालेलुया, आज जगामध्ये आहेत. हालेलुया. द अँटिक्राइस्ट यायचा आहे, तो तर खतरनाकच आहे. हालेलुया. परंतु प्रियांनो, अँटिक्राइस्ट म्हणजे चुकीचे शिक्षण घेऊन येणारे बरेच जण आहेत. आणि हे चुकीचे शिक्षण काय म्हणते, थेसलोनिकरास पत्र याचा 2 अध्याय 9 वचन, 2 थेसलोनी 2 अध्याय 9 वचन काय म्हणतंय प्रियांनो, या ठिकाणी म्हणतंय, सैतानाच्या कृतीमुळे त्यांचे येणे होईल आणि सर्व प्रकारचे खोटे सामर्थ्य, तशी चिन्हे व अद्भुते करीतील. हालेलुया. आज काय चाललेलं आहे, ब्लेसिंग्स. हालेलुया. आज काय चाललेलं आहे, आशीर्वाद सभा. आजकाल काय चाललेलं आहे, चिन्ह आणि चमत्कार, इकडं हे चिन्ह, तिकडं हे चिन्ह, इकडं हे चमत्कार. अरे, चिन्हामध्ये, अद्भुतेमध्ये आणि प्रियांनो, खरोखर त्या चमत्कारच्या पाठीमागं पळायचं नाही. पण आज काय चाललंय, जिथं चमत्कार तिथंच नमस्कार. पण हा चमत्कार प्रियांनो तुम्हाला आणि मला किती धोकादायक आहे का, कारण देव म्हणतो सैतानाच्या कृतीमुळे त्यांचे येणे होईल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि सर्व प्रकारचे खोटे सामर्थ्य, आज सगळ्या प्रकारचं खोटं सामर्थ्य कुठं चाललंय, मंडळामध्ये. कुठं चाललंय, चुकीचे शिक्षण देणारे प्रियांनो मंडळांना भडकावत आहे का, कारण का नुसतंच ब्लेसिंग, नुसतंच आशीर्वाद, नुसतंच चिन्ह. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कसं झालं, कारण का देवाचं वचन थेसलोनिकरा पत्रामध्ये पौल डायरेक्ट सांगत आहे, हे जे चुकीचे शिक्षण घेऊन येणार आहेत, तर हे अद्भुते चिन्हे घडवतील सैतानाच्या सामर्थ्याने. प्रियांनो, आज तसंच होतंय. थोड्या दिवस चिन्ह चमत्कार आणि नंतर दुःख आणि क्लेश आणि मग नंतर प्रीती थंडावून जाते. म्हणून प्रियांनो, तुम्हाला आणि मला समजणं गरजेचं आहे की हे लोक काय करत आहे, अधर्म फैलवण्याचं काम, ब्लेसिंग आणि प्रियांनो चमत्काराद्वारे लोकांचं मन भरमावायचं. प्रियांनो, चिन्ह चमत्कार सगळीकडे होतंय. सैतान देखील चिन्ह चमत्कार करतो, सैतानाच्या सामर्थ्यामुळेच होतं सगळं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पण वचनाद्वारे त्याची मंडळी जर परफेक्ट बनवायची आहे, देव करील. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. परंतु आम्हाला त्यावरच डिपेंड राहायचं नाही. तर तुम्हाला मला काय करायचं आहे, ह्या दृष्टाचे जळते बाण नष्ट करायचे आहे, की जेणेकरून आमचं प्रेम थंड व्हायला नको, आमचं प्रेम गुणगुणा व्हायला नको. हालेलुया. नाहीतर प्रेम थंडा झाला, गुणगुणा झाला, तर देव म्हणतो मी ओकून टाकीन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. म्हणून प्रियांनो, आज तुम्हाला आणि मला समजणं फार आणि फार गरजेचं आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. की तुम्ही आणि मी या गोष्टी समजणं फार आणि फार गरजेचं आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. म्हणून अँटी क्राइस्ट जो आहे, तर प्रियांनो, आम्ही एक वचन वाचूया. 1 योहान याचा 2 अध्याय आणि 18व्या वचनामध्ये काय म्हटलेलं आहे. 1 योहान याचा 2 अध्याय आणि 18व्या वचनामध्ये, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, काय म्हटलेलं आहे. मुलांनो, शेवट जवळ आला आहे व तुम्ही ऐकल्याप्रमाणे ख्रिस्त विरोधी येत आहे आणि आत्ताच पुष्कळ ख्रिस्त विरोधक उठले आहे. यावरून आपल्याला दिसून येते की ही शेवटली घटना आहे. प्रियांनो, पुष्कळ काय म्हटलेलं आहे, ख्रिस्त विरोधक.
म्हणजे त्याला काय म्हटलेलं आहे प्रियानो? हालेलुया, प्रेज लॉर्ड. काय म्हटलेलं आहे? अँटी क्राइस्ट पुष्कळ आलेले आहेत आणि काय करतात? भरमावण्याचं काम करतात. आणि काय करतात प्रियांनो? खोटं नाटं, चुकीचे शिक्षण घेऊन. सांता क्लॉज कुठून आला? अँटी क्राइस्टद्वारे. ख्रिसमस ट्री कुठून आलं? अँटी क्राइस्टद्वारे. अन्य भाषा कुठून आली? अँटी क्राइस्टद्वारे. कोणती अन्य भाषा? प्रियांनो, जी जिब्रिश आहे, ती ग्लोसाला आम्ही मानतो, ती आत्मिक भाषा आहे. कशासाठी? जन्म भाषा. कशासाठी प्रियांनो? सुवार्ता कार्य करण्यासाठी. महाराष्ट्र लोकांना जर कर्नाटकमध्ये जायचंय तर काय देणार? कन्नड भाषा देणार. त्याला ग्लोसा म्हटलेला आहे. मला जर केरळला जायचंय सुवार्ता कार्याला, देवाने जर बोलावणं पाठवलं तर मला मल्याळम देणार. त्याला अन्य भाषा म्हटलेलं आहे. हे समजणं गरजेचं आहे. हालेलुया, प्रेज लॉर्ड. आणि म्हणून प्रियांनो, हे काय आहे? अँटी क्राइस्टचं बाण आहे, तीर आहे. आणि तो अशा पद्धतीने काय करतो प्रियांनो? खूप साऱ्या प्रमाणामध्ये लोकांना भरमवलेलं आहे. आज काय केलंय? वर्षी तुम्ही नुसतंच काय करा? डान्स करा, गाणे गा. हालेलुया, प्रेज लॉर्ड. तुम्ही काय करा? नुसतं असाच तमाशा करा. कुणी सांगितलं? सैतानाचं तीर. आज यंगस्टरवर काय करत आहे? सैतान तीर घेऊन बसलेला आहे. तुम्ही वर्शिप केली म्हणजे तुम्ही स्वर्गात. तुम्ही नाच गाणे केले का तुम्ही स्वर्गात. अरे कुणी सांगितलंय? हालेलुया, प्रेज लॉर्ड. मग देवाच्या राज्याचं काय? हालेलुया, देवाच्या राज्याचं काय? हालेलुया, प्रेज लॉर्ड. हे तुम्हाला मला समजणं फार गरजेचं आहे. म्हणून अँटी क्राइस्ट अशा अनेक प्रकारच्या घाणेरड्या टीचिंग मंडळीमध्ये आलेल्या आहेत. पण आम्हाला घ्यायचं, धरायचं आणि विजवायचं त्याला. हालेलुया, घाणेरड्या टीचिंगला आम्हाला वचनाद्वारेच, हालेलुया, विश्वासाच्या ढालेद्वारेच नेस्त नाबूद करायचं आणि त्याला बरखास्त करायचं. त्याशिवाय पर्याय नाही. आणि जेणेकरून आम्ही जर अशा गोष्टी करतो ना, चुकीचं शिक्षण मंडळामध्ये येणारच नाही. आणि चुकीचं शिक्षण जर मंडळामध्ये आलं नाही, खऱ्या शिक्षणामध्ये तुम्ही वाढलात तर जळते बाण कितीही उद्या प्रेम थंड होणारच नाही. ह्या गोष्टी प्रियांनो तुम्हाला आणि मला समजणं गरजेचं आहे. म्हणून प्रियांनो, तुमचं जर बघितलं तर अगोदरचं जीवन कसं होतं? जसं ख्रिस्तामध्ये येतो एकदम अग्रेसिव्ह. ख्रिस्तामधलं प्रेम आहे ना, एकदम अग्रेसिव्ह होतं. काय काय करायचो, कुठं कुठं जायचो पास्टरांबरोबर. रात्र बघायची नाही, दिवस बघायचं नाही, दुपारं बघायचं नाही. देवाच्या कार्यामध्ये स्वतःला झोकून देतो. आणि नंतर प्रियांनो, नंतर काय होतं? प्रेम थंड पडायला लागतं. मग नंतर काय? नाटकं सुरू. नाही पास्टर आज दुखतंय, नाही पास्टर या असं. म्हणजे काय प्रियांनो, जर आम्ही खऱ्या शिक्षणामध्ये नसलो तर प्रेम थंड होणार. दुःख बघून, क्लेश बघून, संकट बघून. हालेलुया, आम्हाला ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत तशा होणार नाहीत प्रॉस्परेटरी द्वारे. हालेलुया, आम्हाला जे मोटिवेशनल केलेलं आहे त्या पद्धतीने होणार नाही. मग प्रियांनो काय होतं? प्रेम थंड पडतं. म्हणून सुरुवातीपासूनच तुम्हाला आणि मला खरं शिक्षण मिळालं तर सुरुवातीपासून जसं प्रेम देवावर आहे ना, तसंच राहणार. तोच उत्साह, तोच सामर्थ्याने आम्ही देवाचे कामं करणार. हालेलुया, प्रेज लॉर्ड. म्हणून प्रियांनो, योग्य डॉक्ट्रिन आज मंडळामध्ये असणं गरजेचं आहे. खरं शिक्षण आज मंडळामध्ये गरजेचं आहे. का? कारण का प्रियांनो, जर आमच्याकडे योग्य शिक्षण आहे तर आम्ही परफेक्ट रीतीने वाढू शकतो. जर चुकीचं शिक्षण आहे तर आम्ही गाफील राहून प्रियांनो नरकात जाऊ शकतो. म्हणून प्रियांनो, आज काय आहे? हालेलुया, प्रेज लॉर्ड. आज बऱ्याच पद्धतीने काय आहे प्रियांनो? अशा प्रकारचं सैतानाने काय चाललेलं आहे? तीर मारलेला आहे. हालेलुया, प्रेज लॉर्ड. की जेणेकरून अनेक लोक इथियस्ट, हालेलुया, आम्हाला माहिती आहे इथियस्ट म्हणजे कोण? जो देवाला मानतच नाही. यांच्यावर तीर कोणी मारलाय? सैतानाने. की देवाला मानायचंच नाही. परंतु देव काय म्हणतो? जो देवाला मानत नाही तो मूर्ख आहे. हालेलुया, म्हणजे हे लोक काय झाले? मूर्ख. म्हणून प्रियांनो, सैतान अशा पद्धतीने काय करतो? माणसाची बुद्धी, हालेलुया, आंधळी करतो. माणसाचं ब्रेन पूर्ण डिस्ट्रॉय करतो. म्हणून प्रियांनो, आम्हाला समजणं गरजेचं आहे. आपण एक वचन वाचूयात. इब्री करासपत्र याचा पहिला अध्याय आणि दुसरे करिंथ याचा चौथा अध्याय आणि चौथं वचन. दुसरे करिंथ याचा चौथा अध्याय आणि चौथ्या वचनामध्ये काय म्हटलेलं आहे आपण बघूयात.
जो ख्रिस्त दैवाचे प्रतिरूप आहे त्याच्या गौरवाच्या सुवार्तेचा प्रकाश त्यांना प्रकाशमान होऊ नये म्हणून असे जे विश्वास ठेवत नाहीत त्यांची मने या युगाच्या दृष्ट दैवताने आंधळी केलेली आहेत. हालेलुया, प्रेज लॉर्ड. म्हणजे काय? जो प्रकाश जगामध्ये आला. प्रकाश म्हणजे कोण प्रियानो? प्रभू येशू ख्रिस्त. हालेलुया. आणि त्या प्रकाशाला प्रियानो आम्ही ॲज अ तारणारा म्हणून, ख्रिस्ताला तारणारा म्हणून जे विश्वास ठेवत नाहीत त्यांची मन या युगाच्या दृष्ट लोकांनी काय केलेले आहेत? हालेलुया, भरमावले. प्रियानो, या सैतानाने तीर चालवलेला आहे. प्रियानो, अनेक लोक काय करत आहेत? हालेलुया, प्रेज लॉर्ड, की येशू ख्रिस्ताला त्याचं सानिध्य देत नाही. प्रभू येशू ख्रिस्त, प्रभू येशू. हालेलुया. कारण का पाऊल म्हणतो प्रभू येशूच्या नावाने जे काय कराल ते मिळेल. प्रभू, हालेलुया, लॉर्ड, लॉर्डशिप, ज्याला अलोहिम म्हटलेलं आहे, ज्याला युडे बावे म्हटलेलं आहे, प्रभू. हालेलुया, प्रेज लॉर्ड. हे समजणं गरजेचं आहे. प्रियानो, या गोष्टी आम्हाला समजणं गरजेचं आहे. आणि हे कधी समजणार? खरं शिक्षण. कुठे खरं शिक्षण? मसीह मंथन बैठकमध्ये. हालेलुया, प्रेज लॉर्ड. योग्य शिक्षणामध्ये, कॉन्टॅक्टमध्ये तुम्ही शिकत जाणार. आणि म्हणून प्रियांनो, तुम्हाला आणि मला बुद्धी, ज्ञान, हालेलुया, प्रेज लॉर्ड. आम्हाला माहिती आहे, आम्ही बऱ्याच वेळेस काय केलेलं आहे, की बऱ्याच वेळेस बघितलेलं आहे प्रियानो. होशे याचा 4 अध्याय 6 वचन, ज्ञानाअभावी माझ्या लोकांचा नाश होत आहे. प्रियानो, हे ज्ञान डिस्ट्रॉय करतं कोण? ही बुद्धी डिस्ट्रॉय करतं कोण? सैतानाचा तीर. हालेलुया, चुकीचं शिक्षण. आणि म्हणून प्रियानो, तुम्हाला आणि मला काय केलेलं आहे? चुकीचं शिक्षण देऊन आमची बुद्धी ब्लाइंड केलेली आहे, आमचे डोळे आंधळे केलेले आहेत. परंतु आता तसं चालणार नाही का? कारण मसीह मंथन बैठक आता जगामध्ये युद्ध पातळीवर देवाचं काम योग्य कॉन्टॅक्ट मध्ये करत आहे. आणि म्हणून प्रियानो, पवित्र आत्म्याने काय केलं? पहिल्या कलिसियामध्ये काय केलं प्रियानो? ज्ञानच दिलं. हालेलुया. काय ज्ञान दिलं? हालेलुया, प्रेज लॉर्ड. पहिल्यांदा ज्यावेळेस पवित्र आत्मा आला त्यावेळेस ज्ञान दिलं. आणि त्यांचं काय झालं प्रियानो? त्यांच्या मुखामध्ये अन्य भाषा म्हणजे ग्लोसा टाकली. आणि प्रियानो, त्याद्वारे सुवार्ता कार्य झालं. म्हणजे ज्ञान पण दिले, बुद्धी पण दिली. आणि लोक जबरदस्त रीतीने काय झाले? उद्धाराच्या मार्गावर आले. आणि म्हणून प्रियांनो, काय झालं? अद्भुत कार्य झालं. 3,500 लोकांनी देवाला ऍक्सेप्ट केलं. प्रियांनो, आज तुम्हाला आणि मला या गोष्टी समजणं गरजेचं आहे. आणि म्हणून प्रियांनो, पहिल्यांदा दैवाने काम केलं. काय केलं? ज्ञान आणि बुद्धी दिली. हालेलुया, प्रेज लॉर्ड. का? कारण त्यात जळते बाण, त्या दृष्टाचे जळते बाण विझवता आले पाहिजे. हालेलुया, प्रेज लॉर्ड. 1 करिंथ याचा 12वा अध्याय, 1 करिंथ याचा 12वा अध्याय आणि 8वं वचन मध्ये देखील म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? कारण एकाला आत्म्याद्वारे ज्ञानाचे वचन आणि आणखी एकाला त्याच आत्म्याच्या इच्छेनुसार विद्येचे वचन. म्हणजे काय? बुद्धी पण आली, ज्ञान पण आलं. हालेलुया, प्रेज लॉर्ड. प्रियांनो, या गोष्टी तुम्हाला आणि मला समजणं गरजेचं. द्यावा ज्ञान, बुद्धी. हालेलुया, प्रेज लॉर्ड. हे तुम्हाला देवाच्या आत्म्याच्या इच्छेनुसार प्रियांनो खरोखर देव देतो. हालेलुया. पहिल्या सदीच्या मंडळीमध्ये हेच झालं. देवाचं काम अद्भुत रीतीने झालं. परंतु प्रियांनो, आज पवित्र आत्म्याचं लोकांनी मजाक उडवलेला आहे. लोकांना व्यवस्थित प्रकारे टीच करत नाहीत आणि नुसतंच जी जिब्रिश, ज्याला काही अर्थ नाही, ते बोलत आहेत. आणि प्रियांनो, काय करत आहेत? अशा प्रकारे पवित्र आत्म्याचा अपमान. हालेलुया. अशा प्रकारे अनेक लोकांची मन ब्लाइंड केलेली आहेत. आणि म्हणून प्रियांनो, आज तुम्हाला आणि मला समजणं गरजेचं आहे. प्रियांनो, आपण बघतो जुन्या करारामध्ये काय झालं होतं प्रियांनो? हालेलुया, प्रेज लॉर्ड. अनेक जे हे ब्लाइंडेड गोष्टी आहेत प्रियांनो, ते डिस्ट्रॉय करण्यासाठी योसेफ माहिती आहे आम्हाला. हालेलुया. डेव्हिड माहिती आहे आम्हाला. प्रियांनो, मोशे देखील आम्हाला माहित आहे. प्रियांनो, दैवाने योग्य ज्ञान त्यांना दिलं. बसालेलं आम्हाला माहिती आहे की ज्याने देवाचं अद्भुत रीतीने काय केलं? टबरनॅकल बांधायचं काम केलं. प्रियांनो, त्या संदूक मध्ये ज्या ज्या गोष्टी आहेत त्या खरोखर प्रियांनो काय झाल्या? ज्ञानामुळे त्या बसालेला जमल्या. प्रियांनो, आज देखील आम्हाला समजणं गरजेचं आहे. ते ज्ञान ज्या वेळेस आमच्या ठाई असतं ना, हालेलुया, देव आमच्याद्वारे देखील
काम करतो. म्हणून प्रियांनो, आज अनेक लोकांना ज्ञानी करण्यासाठी प्रियांनो आज मसी मंथन बैठक आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, योग्य कॉन्टॅक्ट मध्ये. आणि म्हणून कारण की एकच काम आहे, निर्बुद्ध माणसांना काय करायचं आहे, मतिमंद माणसांना ज्ञान द्यायचं आहे, जेणेकरून ते स्वर्गाच्या राज्यामध्ये येतील. आज एकच टार्गेट. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आपण बघूयात लूक याचा 24वा अध्याय आणि वचन आहे लूक 24 आणि वचन आहे 25. या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, मग येशू त्यांना म्हणाला, संदेश त्यांनी सांगितलेल्या सर्व गोष्टीवर विश्वास ठेवण्यास तुम्ही अति मूर्ख आणि मंद आहात. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. म्हणजे प्रियांनो, या इस्रायल लोकांना हालेलुया काय झाले आहे, जुन्या गोष्टी त्या सैतानाने एवढ्या भरमिष्ट केल्या की त्यांना काय केलं की विश्वास ठेवण्यामध्ये ते अतिशय मूर्ख, निर्बुद्ध झाले. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आम्हाला माहित आहे प्रियानो कोण येते, अमाऊस की वाटेवर जे 2 जण चालले होते तरुण, प्रियानो ते वेगवेगळी चर्चा करत होते. म्हणून प्रियानो, आज आम्हाला तुम्हाला या गोष्टी समजणं गरजेचं आहे. मरिया मगदालिया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, काय झाली, येशूला ज्यावेळेस जीव उठल्यावर बघितलं तर माळी म्हटली, आणि जेव्हा येशूने आवाज दिला तर म्हटला रबी, गुरुजी. हालेलुया, काय झालं, माइंड तिचं लगेच खोललं देवाने. प्रियांनो, अशा पद्धतीने आम्हाला काय करायचं आहे, चौकस्त राहायचं आहे. केव्हा होईल शक्य, प्रियांनो, बुद्धी ज्यावेळेस तुम्हाला मिळेल, ज्यावेळेस तुम्ही आणि मी ज्ञानी होणार, ज्यावेळेस तुम्ही आणि मी प्रियांनो हे शाबूत ठेवणार वचनाद्वारे. आणि प्रियांनो, ते ढाल, विश्वासाचे ढाल तुम्हाला आणि मला काय करणार प्रियांनो, हालेलुया, चौकस्त राहण्यासाठी. एक वचन वाचूया, 2 पेत्र याचा 3रा अध्याय आणि 16व्या वचनामध्ये काय म्हटलेलं आहे, 2 पेत्र 3:16 या ठिकाणी म्हटलेलं आहे, त्याने आपल्या सर्व पत्रात या गोष्टींचा उल्लेख केला आहे. त्यामध्ये समजण्यास कठीण अशा काही गोष्टी आहेत, आणि जे अतिशयित व अस्थिर माणसे इतर शास्त्रलेखाचा जसा विपरीत अर्थ करतात तसा यांचाही करतात, अशाने आपल्या स्वतःच्या नाशाला कारणीभूत होतात. प्रियांनो, योग्य कॉन्टॅक्ट मध्ये जर वचन समजलं नाही ना, पैत्र म्हणतो नाशास कारणीभूत. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. म्हणून काय पाहिजे आम्हाला, ज्ञान पाहिजे. म्हणून आम्हाला काय पाहिजे, योग्य शिक्षण पाहिजे. म्हणून आम्हाला काय पाहिजे, प्रियांनो, देवाने जी बुद्धी आणि ज्ञान दिली ना प्रियांनो, ती योग्य कॉन्टॅक्ट मध्ये समजून, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, त्यामध्ये स्थिर होणं गरजेचं आहे. जर अस्थिर झालं तर प्रियांनो, तुमचा आणि माझा नाश ठरलेला आहे. म्हणून प्रियांनो, आज आम्हाला पेत्र देखील म्हणतो की काय करायचं आहे, प्रियांनो, तुम्हाला आणि मला काय म्हणतात ना त्याला, चौकस्त राहायचं आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, चौकस्त. प्रियांनो, अशा पद्धतीने तुम्ही आणि मी काय आहे, जे योग्य आहे त्याला साथ द्यायची आहे, जे अयोग्य आहे त्याला आम्हाला काय करायचंय, फट करायचं आहे. मिखा याचा 3रा अध्याय, मिखा याचा 3रा अध्याय आणि वचन आहे 1. मिखा 3:1 या ठिकाणी खूप सुंदर आले, मी म्हणालो, याकोबाच्या अधिकाऱ्यांनो आणि इस्रायलाच्या घरांनो, सरदारांनो, ऐका. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. काय म्हटलेलं आहे की ऐका, जे तुम्ही चांगल्यांचा तिरस्कार करता आणि वाईटावर प्रेम करता, जे तुम्ही लोकांची चामडी सोलता व त्यांच्या हाडामासावरून मांस ओढून काढता, जे तुम्ही माझ्या लोकांचे मांस खाता आणि त्यांची कातडी सोलता व त्यांची हाडे मोडता, भांड्यात घालण्यासाठी ज्याप्रमाणे मांस चिरतात आणि जसे पातेल्यात घालण्यासाठी त्यांचे तुकडे करता, तशी तुम्ही त्यांची हाडे ठेचता व त्यांचे तुकडे करता, त्या तुम्हास न्याय कळत नाही काय. हालेलुया, चुकीच्या गोष्टी, हालेलुया, चुकीचं हे करतात. काय म्हणजे जे योग्य आहे त्याला साथ द्यायचे, हालेलुया, आणि जे अयोग्य आहे त्याला उलाना द्यायचं. म्हणून देव काय म्हणतो,
की तुम्हाला न्याय कळत नाही का? चुकीच्या गोष्टी तुम्ही करता. हालेलुया. कोण? येशू. हालेलुया. प्रभू, लॉर्ड एलोहिम कोणाला फटकारत आहे? इस्रायलला मिखाद्वारे. प्रियानो, या गोष्टी समजणं फार गरजेचं आहे. म्हणून आजच्या गोष्टींना साथ देणं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय प्रियानो? हालेलुया. प्रेज लॉर्ड. वचनामध्येच लिहिलेलं आहे, प्रभूजी प्रभूजी म्हणणाऱ्या प्रत्येकाचा स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश नाही. हालेलुया. प्रेज लॉर्ड. आज प्रभूजी प्रभूजी बरेच जण करत आहे. कशासाठी? स्वार्थासाठी. कशासाठी? तो म्हणतोय म्हणून. कशासाठी? नाही, आम्हाला पास्टरांनी सांगितलं म्हणून. परंतु प्रियानो, परमेश्वराच्या, एलोहिमच्या, युडे वावेच्या, अदोनायच्या इच्छेप्रमाणे चालण्यासाठी कोणीच तयार नाही. हालेलुया. प्रेज लॉर्ड. मत्ते कृत शुभवर्तमान याचा 7वा अध्याय आणि वचन आहे 21. काय म्हटलेलं आहे? मला प्रभू प्रभू म्हणणारा प्रत्येक जण स्वर्गाच्या राज्यात जाईल असे नाही, तर माझ्या स्वर्गातील पित्याच्या इच्छेप्रमाणे जो वागतो त्याचाच प्रवेश स्वर्गाच्या राज्यात. प्रियानो, काय आहे? परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे, युडे वाव्हेच्या इच्छेप्रमाणे, हालेलुया, एलोहिमच्या इच्छेप्रमाणे, प्रभू येशूच्या इच्छेप्रमाणे जो वागतो प्रियानो, त्याचाच प्रवेश स्वर्गाच्या राज्यामध्ये. बाकी प्रियानो, तो काय म्हणतो? जर 22व्या वचनामध्ये काय म्हटलेलं आहे की बरेच जण म्हणतील, देवा मी तुझ्या नावाने सेवार्ता केली, भूत काढलं, हे केलं ते केलं, लय चमत्कार केले. परमेश्वर काय म्हणतो? मी तुम्हाला ओळखत नाही. हालेलुया. प्रेज लॉर्ड. म्हणून योग्य कॉन्टॅक्ट मध्ये शिकणं फार गरजेचं आहे. योग्य शिक्षण शिकणं फार गरजेचं आहे. प्रभूच्या इच्छेप्रमाणे चालणं फार गरजेचं आहे. आणि जर चुकीचं शिक्षण केलं तर देव म्हणतो, कुकर्म करणाऱ्यांनो माझ्या पुढून काय करा? निघून जा. प्रियानो, आज तुम्हाला आणि मला या गोष्टी समजणं फार आणि फार गरजेचं आहे. का? कारण का मत्ते 12:46 ते 50 यामध्ये काय म्हटलेलं आहे की प्रत्येक जण परमेश्वराला प्रिय नाहीये. हालेलुया. मत्ते 12वा अध्याय 46 आणि 50 मध्ये काय म्हटलेलं आहे? प्रत्येक जण परमेश्वराला प्रिय नाहीये. प्रियानो, जे पित्याच्या इच्छेनुसार वागतात तेच देवाला प्रिय आहे. तेच भाऊ बहीण आणि काय आहेत? देवाचे नातेवाईक आहेत. प्रत्येकावर देव प्रेम करत नाही. प्रियानो, आज तुम्हाला आणि मला समजणं गरजेचं आहे. सैतानाचं घाणेरडं टीचिंग तुम्हाला आणि मला बरखास्त करणं गरजेचं आहे. देव सगळ्यांवरच प्रेम करत नाही. जे पित्याच्या, स्वर्गीय पित्याच्या इच्छेनुसार, जे एलोहिमच्या इच्छेनुसार, जे युडे वावेच्या इच्छेनुसार, जे प्रभू येशूच्या, प्रभू, हा शब्द समजणं गरजेचं, प्रभू येशू, हालेलुया, प्रेज लॉर्ड, त्याच्या इच्छेनुसार जे वागतात ना प्रियानो, त्यांनाच देव म्हणतो, हे माझं भाऊ, हे माझी बहीण, हे माझे नातेवाईक. हालेलुया, प्रेज लॉर्ड. या सगळ्यामधून तुम्हाला आणि मला काय व्हायचं आहे प्रियानो? गोष्ट शिकणं गरजेचं आहे. तुम्हाला आणि मला योग्य काय ते समजणं फार आणि फार गरजेचं आहे. हालेलुया, प्रेज लॉर्ड. नाही तर देव शेवटी म्हणेन, मी तुम्हाला ओळखत नाही. हालेलुया, प्रेज लॉर्ड. आणि म्हणून प्रियानो, मी मगाशीच म्हटलो की जुन्या करारामध्ये यौसेफला देवाने जबरदस्त ज्ञान दिलं होतं. फारो देखील म्हटला की अरे खरंच याच्या ठाई देवाचा आत्मा वसत आहे. हालेलुया, प्रेज लॉर्ड. नंतर डेव्हिड माहिती आहे शाऊलाला काय होत होतं की प्रियानो, अतृप्त आत्मा त्याला सतावत होता. हालेलुया, प्रेज लॉर्ड. आणि डेव्हिड ज्यावेळेस वीणा वाजवायचा त्यावेळेस तो आत्मा त्याला सोडून जायचा. तेव्हा काय म्हणी? डेव्हिडमध्ये देवाचा आत्मा वास करत आहे. हालेलुया, प्रेज लॉर्ड. नंतर शलमोनाने काय केलं? ज्ञानाला मागितलं. हालेलुया, देवाने अद्भुत रीतीने काय केलं? त्याचं मंदिर, पवित्र मंदिर त्याच्याद्वारे बांधलं. हालेलुया, प्रेज लॉर्ड. आम्हाला माहिती आहे दानियल नबुखद्रेजर राजा म्हणतो, अरे तुझ्यामध्येच सगळ्या गोष्टी, तू खरं जिवंत देवाचा आत्मा तुझ्यामध्ये वास करतो. प्रियांनो, अशा पद्धतीने जुन्या करारामध्ये देवाने अनेकांना बुद्धी दिली होती. हालेलुया. आज प्रियांनो, तुम्हाला आणि मला या पद्धतीने देवाचे वचन प्रियांनो शिकायचे आहेत. देवाचे वचन अद्भुत रीतीने प्रियांनो तुम्हाला आणि मला तयार व्हायचं आहे त्या वचनामध्ये. आणि विश्वासाची मजबूत ढाल प्रियांनो तुम्हाला आणि मला समजणं फार आणि फार गरजेचं आहे. प्रभू येशू ख्रिस्त देखील ज्ञानामध्ये मनुष्याच्या
आणि प्रियानो दैवाच्या ज्ञानामध्ये अद्भुत रीतीने वाढत होता. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. याकोब देखील आपण एक वचन वाचूयात. याकोबाचं पत्र याचा 1 अध्याय आणि 5वं वचन काय म्हटलेलं आहे. याकोब 1:5. म्हणून जर तुम्हातील कुणी ज्ञानाने उन्हा असेल तर त्याने देवाकडे मागावे, म्हणजे ते त्यास मिळेल, कारण तो दोष न लावता सर्वात उदारपणे देतो. प्रियानो काय सांगितलं या ठिकाणी. ज्ञान मागायला सांगितलेलं आहे. शलोमोनाने ज्ञान मागितलं आणि देवाने त्याबरोबर त्याला सर्व दिलं. हालेलुया. याकोब काय म्हणतो या ठिकाणी, तुम्ही पहिल्यांदा देवाकडे ज्ञान मागा. हालेलुया, प्रेज लॉर्ड. जर ज्ञानाने कोणी उन्हा आहेत, प्रियानो या ठिकाणी हेच मागितलं नाही प्रॉपर्टी मागा, या ठिकाणी हे मागितलं नाही. हालेलुया, प्रेज लॉर्ड, की तुम्ही काय करा, प्रेज लॉर्ड, की तुम्ही प्रॉपर्टी मागा, जायजात मागा, श्रीमंती मागा. हालेलुया, प्रेज लॉर्ड, तुम्ही सर्व गोष्टी मागा. नाही प्रियानो, या ठिकाणी याकोबाद्वारे देव आज आम्हाला एनकरेज करत आहे की तुम्ही आणि मी ज्ञानाने परिपूर्ण असावं. म्हणून देवाकडे ज्ञान मागा, म्हणजे तो उदार हस्ते देतो. हालेलुया, बिनधास्त देतो. हालेलुया, प्रेज लॉर्ड. काय म्हणतात ना, छप्पर फाडके देतो. प्रेज लॉर्ड. म्हणून प्रियानो ज्ञान मागा. ज्ञान जर मिळालं तर प्रियानो तुम्ही अद्भुत रीतीने काय होता, तयार होता. आणि म्हणून आम्हाला ज्ञानाची कशासाठी गरज आहे प्रियानो, खरोखर ज्ञानाची गरज आहे प्रभूच्या योग्य शिक्षणामध्ये वाढणं. आम्हाला ज्ञान का पाहिजे प्रियानो. हालेलुया, प्रेज लॉर्ड, की परमेश्वराच्या राज्यामध्ये जर आम्ही ज्ञान मिळवलं, हालेलुया, परमेश्वराच्या राज्यामध्ये जर आम्ही ज्ञान मिळवलं, बुद्धिमान झालो, आणि बुद्धिमानाद्वारे प्रियानो तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. काय, हालेलुया, पैसा, धन. प्रेज लॉर्ड. धन प्रियानो तुम्हाला आणि मला मिळू शकतं. हालेलुया. बरेच जण म्हणशील, अरे हा इतक्या वेळ म्हणत होता धन धन. प्रियानो, पण बुद्धिमानाद्वारे जर तुम्ही धन मिळवलं तर स्वर्गाच्या राज्यामध्ये तुम्ही श्रीमंत होणार. एक वचन वाचूयात. हालेलुया, प्रेज लॉर्ड. एक वचन वाचूयात. मत्तेकृत शुभवर्तमान याचा 6वा अध्याय. मत्तेकृत शुभवर्तमान याचा 6वा अध्याय आणि वचन आहे 19. काय म्हटलेलं आहे या ठिकाणी, तुम्ही पृथ्वीवर स्वतःसाठी संपत्ती साठवू नका, जेथे कसर व जंग लागून तिचा नाश होईल आणि चोर घर फोडून ती चोरून नेईल. त्याऐवजी स्वर्गात आपणासाठी संपत्ती साठवा, जेथे तुमचे धन तेथे तुमचे मनही लागेल. प्रभू येशू आज तुम्हाला आणि मला म्हणत आहे. हालेलुया, तुम्हाला आणि मला बुद्धिमानी होऊन देवाच्या राज्यामध्ये इन्व्हेस्ट करायचं आहे. दैवाच्या राज्यामध्ये का, कारण का प्रियानो, या मत्तेमध्येच म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे. हालेलुया, पूर्ण मनाने, पूर्ण शक्तीने, पूर्ण सामर्थ्याने काय करायचंय, देवावर प्रेम करायचं आहे. हालेलुया, प्रेज लॉर्ड. आणि झटायचंय. हालेलुया, काय करायचंय, झटायचंय स्वर्गीय राज्य मिळवण्यासाठी. हालेलुया, ज्या वेळेस आम्ही झटणार स्वर्गीय राज्य मिळवण्यासाठी, प्रियानो, त्या स्वर्गामध्ये तुमच्या आणि माझ्यासाठी धन, हालेलुया, मजबूतीने असणार. म्हणून स्वर्गात जाताना आम्हाला भिका मागायच्या नाही. स्वर्गात जाताना तुमचं आणि माझं धन एवढं मजबूत रीतीने प्रियानो त्या ठिकाणी साचवायचं आहे. म्हणून श्रीमंत या ठिकाणी असो नसो काय फरक पडत नाही. प्रियानो, बिझनेस या जगामध्ये असो नसो काय फरक पडत नाही. गाडी बंगला असो नसो काय फरक पडत नाही. हालेलुया, सुटात बुटात असो नसो काय फरक पडत नाही. हालेलुया, नोकरी असो नसो काय फरक पडत नाही. असलं प्रेज द लॉर्ड, पण नसल तर त्याच्याच मागणे लागायचं. आम्हाला देवाचं राज्य मिळवण्यासाठी झटायचं आहे. ज्यावेळेस आम्ही देवाचं राज्य मिळवण्यासाठी झटणार, प्रियानो, तो तुम्हाला आणि मला स्वर्गामध्ये धन मिळवणार. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. म्हणून बुद्धिमान बना, स्वर्गीय राज्यामध्ये इन्व्हेस्ट करा, जेणेकरून त्या स्वर्गामध्ये गेल्यानंतर तुमचं आणि माझा बाप जो युडे वावे, जो एलोहिम आहे, अदोनाय आहे, प्रियानो, तो तुम्हाला आणि मला भल्या आणि विश्वासू दासा अशी शब्बासकीची थाप मारेल. म्हणून इन्व्हेस्ट स्वर्गीय राज्यामध्ये. हालेलुया. आता जसं आहोत आम्ही त्या पद्धतीने अन्न, वस्त्र, निवारा या मिळवण्यासाठी, फक्त त्याच बेसिक नीड्स कंप्लीट करण्यासाठी जगा आणि स्वर्गीय राज्यासाठी अधिक झटा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. जेणेकरून प्रियानो, तुम्ही आणि मला श्रीमंत व्हायचं आहे स्वर्गीय राज्यामध्ये, ना की या जगामध्ये आहे. प्रेज द लॉर्ड.
हालेलुया. कमवा असं म्हणत नाही मी. हालेलुया. प्रत्येकाला कमवायचं आहे, परंतु फोकस प्रभूच्या राज्याकडे करायचं. देवबाप करो, याद्वारे देव तुम्हाला आणि मला खूप खूप आशीर्वादित करो. आणि या 2026 मध्ये देव तुम्हाला आणि मला जबरदस्त बुद्धिमान म्हणून, की जेणेकरून त्या दृष्टाचे जळते बाण, हालेलुया, चुकवायचे नाही, विजवायचे, डायरेक्ट नेस्तनाबूत वचनाद्वारे. कुणी असू मग, हालेलुया, चुकीचं शिक्षण दिसलं त्याला पकडायचं आणि त्याच्यावर लगेच प्रियांनो वचनाद्वारे योग्य मेसेज तयार करायचा आणि लगेच पाठवायचा धाडक्यान. हालेलुया. धाडक्यान पाठवलं की ती चुकीची भिंत कोसळलीच पाहिजे, एरिओ सारखी. हालेलुया. देवबाप करो, या वचनाद्वारे तुम्हाला आणि मला खूप आशीर्वादित करो. मजबूतीने देव तुम्हाला आणि मला बुद्धिमान करो. मजबूतीने विश्वासाचे ढाल धारण करून त्या दृष्टाचे जळते बाण विझवण्यासाठी देव तुम्हाला आणि मला सहाय्य करो. आपण प्रार्थना करूयात. पवित्र 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 आमच्या सनादेश परमेश्वर, आमच्या स्वर्गीय पित्या, महान थोर गौरवशाली राजा, खरोखर देवा, सुंदरसं असं टीचिंग होय प्रभू येशू तू आज आम्हाला दिलेला आहे. त्या दृष्टाचे जळते बाण आम्ही विझवावेत. मग ते कोणत्याही प्रकारचं टीचिंग असू द्यात, जे वचनापेक्षा दूर आहे देवा, ते बाण नष्ट करण्यासाठी आम्हाला ज्ञानी कर, बुद्धिमान कर. आणि देवा, विश्वासाची ढाल एवढ्या मजबूत रीतीने आम्ही धारण करावी. शस्त्र सामग्री अशी आम्ही खरोखर देवा अद्भुत रीतीने धारण करावी, जेणेकरून त्या दृष्टाचे सर्व जळते बाण नेस्त नाबूद करून परमेश्वरामध्ये आम्ही धनी बनावं, स्वर्गीय राज्यामध्ये आमचं धन साठावं, जेणेकरून देवा होय प्रभू येशू तू आम्हाला भले आणि विश्वासू दासा म्हणतील. सर्व आदर, गौरव, मान, महिमा, सन्मान देवा तुझ्या नावाला देऊन प्रत्येकाला देवा तू आशीर्वादित कर आणि बाप्पा तू कार्य कर. ही विनंती धन्य तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या महान आणि गौरवी नावाने मागतो म्हणा पित्या. आमेन, आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड.